निवडणूक होईल असं मी ऐकतोय मोठ्या राजकीय लोकांकडून. तर त्याच्यामुळे त्यावेळेला अचानक आपण एखाद्या मेळाव्याची तयारी करून आपली भूमिका जाहीर करणं हे घाईचं होईल. म्हणून आम्ही आमच्याकडे आता वेळ आहे, त्या वेळेचा सदुपयोग करतोय आणि आमच्या कार्यकर्त्यांशी बोलून आम्ही तशा पद्धतीने 25-30 हजार लोकांच्या मेळाव्याची तयारी करतोय. ठीक आहे ना, शेवटी मागेल त्याला पाणी मागेल त्याला रस्ते ही योजना आजही यूट्यूबला तुम्ही मागेल त्याला पाणी असं नुसतं टाईप करून सर्च केलं तर तिकडे रमेश कदम, बोरची गाडी, पाण्याचे टँकर येतात. शेवटी हे कोणासाठी आहे? लोकांसाठी आहे ना. आणखीन त्याची कॉपी तर का कॉपीराईट नाही ना माझ्याकडे. आणखीनही ते कोणीतरी आणखीन 4 जणांनी जरी ते त्याचा कॉपी करण्याचा प्रयत्न केला तरी मला आनंद आहे. मला त्याच्याबद्दलची तक्रार नाही. काय झालंय, प्रत्येक विधानसभा निवडणुकीमध्ये इच्छुक उमेदवार खूप असतात आणि ते उमेदवार त्यांच्या पद्धतीने प्रयत्न करत असतात. त्यात गैर काही नाही आहे. तर तशा पद्धतीने या मतदारसंघामध्ये देखील अनेक इच्छुक उमेदवार, अनेक स्वयंघोषित नेते काम करतात आणि त्याच्याबद्दलची तक्रार नाही. शेवटी लोकांचे जर 10 नेत्यांकडनं प्रश्न सुटत असतील तर केव्हाही हे चांगलंच म्हणायला पाहिजे. आणि मला कमी वेळ असं म्हणता येणार नाही. 2019ला ज्यावेळेला मी जेलमध्ये होतो त्यावेळेला फक्त मी उमेदवारी अर्ज दाखल करून पुन्हा जेलमध्ये गेलो होतो. त्यावेळेला मी इथे नसताना देखील जवळपास 25,000 मतं मला या मोहोळ विधानसभा मतदारसंघातनं मिळाली. शेवटी जे मी 8 महिन्यामध्ये केलेलं काम आहे त्या कामाचं मूल्यमापन करून लोकांनी त्यावेळेला मतं दिली. आज ज्यावेळेला एखादा उमेदवार लोकांसमोर मतं मागायसाठी जातो त्यावेळेला त्याला सांगावं लागतं मी हे काम करेन, ते काम करेन, मी तुमच्यासाठी असं हे करेन. परंतु मी माझ्या कामाचा ट्रेलर हा 2014च्या 14मध्ये आमदार म्हणून निवडून आल्यानंतर दाखवलेला आहे. त्या ट्रेलरवर पुढची पिक्चर कशी असेल हा मोहोळच्या विधानसभा मतदारसंघातल्या लोकांना ते माहीत आहे. त्याच्यामुळे मला किंवा ठेवून आपण आजपर्यंत या मतदारसंघामध्ये काम करतोय. तुम्ही पाहिलं असेल माझ्यासोबतचे जी कार्यकर्ते आहेत ती एकदम साधी सामान्य तरुण सहकारी कार्यकर्ते आहेत. जुने म्हणजे कुठलेही असे प्रस्थापित कार्यकर्ते नाही आहेत. एकदम गरीब घरातले कार्यकर्ते आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे की रमेश कदम हाच आमचा पक्ष, रमेश कदम सांगेल तशा पद्धतीची या पुढच्या विधानसभेची आमची तयारी राहील. म्हणजे एवढं चांगल्या पद्धतीचं वातावरण या मोहोळ विधानसभा मतदारसंघामध्ये येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आहे.